कारण भारताच्या पूर्वेकडील सीमेला लागून असलेलं आणि ईशान्य भारतातील महत्त्वाच्या अशा आसाममधील विधानसभा निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत राहिली। कारण मागच्या 2 निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपने विजय मिळवलेला आहे। भाजपची दशकभराची सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेसने देखील जोरदार तयारी केली होती। मात्र सर्व प्रतिकूलतेवरती मात करत भाजपने आसाममध्ये हॅट्रिक साधली। आसाम विधानसभेत विजयाची हॅट्रिक। ईशान्य भारतावर भाजपचं वर्चस्व। मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब। आसाम विधानसभा निवडणूक निकालानं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचं यश मिळवलंय। 126 सदस्यीय विधानसभेतील बहुमताचा टप्पा ओलांडत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वावर जनतेचा दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। 2016 मध्ये भाजपनं आसाममध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन करून ईशान्य भारतात आपले पाय रोवले। त्यानंतर 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं आसामचा गड कायम राखला। यंदा सत्ताधारी पक्षानं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात प्रचार मोहीम राबवली। त्यांना शह देण्याकरता काँग्रेसनं सुद्धा आपल्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती। पण निवडणूक निकालात भाजपला जनतेचा कौल हा मिळाल्याचं स्पष्ट आहे। आसाममधील एनडीएचा विजय हा केवळ सत्तेचं पुनरागमन नसून ईशान्य भारतातील भाजपच्या वाढत्या प्रभावाचं द्योतक आहे। हिमंता बिस्वा शर्मा यांचं नेतृत्व हे आता अधिक मजबूत झालंय। ते या भागातील प्रमुख राजकीय नेते म्हणून उदयास आले। आगामी काळात समान नागरी संहिता लागू करणं, घुसखोरी विरोधी धोरणं आणि विकासाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। भाजपनं आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यासह युती केली होती। दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा रायजोर दल आणि आसाम जातीय परिषद यांच्यासोबत आघाडी केली, पण ती प्रभावी ठरली नाही। या निवडणुकीत विरोधी मतांचं विभाजन झालं, ज्याचा फायदा सत्ताधारी आघाडीला हे झाल्याचं स्पष्ट आहे। आसाममध्ये भाजपच्या 31 कलमी संकल्प पत्राला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आर्थिक आघाडीवर राज्याच्या GSDP 2.24 लाख कोटींवरून 7.41 लाख कोटींवर पोहोचण्याचा दावा आहे। तसंच 5 लाख कोटींच्या गुंतवणुकीची योजना ही मतदारांना आकर्षित करणारी ठरली आहे। अरुणोदय योजना अंतर्गत दरमहा 3,000ची मदत आणि 40 लाख महिलांना 25,000चं अनुदान यासारख्या योजनांनी महिला मतदारांचा मोठा पाठिंबा हे मिळवण्यात भाजप यशस्वी आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचंही अभिनंदन करतो। अभूतपूर्व विजय, अभूतपूर्व। याचं कारण गेले 2 विजय 60 जागा आपल्याला मिळाल्या होत्या, पण एकट्या भाजपला 2/3 मेजॉरिटी मध्ये आसाम मध्ये देखील जनतेने पोचवलं आहे। हा मोदीजींचा करिश्मा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। मुळात भाजपच्या विजयाची काय कारण आहेत यावर एक नजर टाकूया। मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं नेतृत्व आणि मामा म्हणून असलेल्या लोकप्रियतेमुळे युवा मतदार आकर्षित। मुख्यमंत्री शर्मा यांची कामाचा धडाका लावणारा नेता म्हणून ओळख। भाजपच्या आसाममधील संघटनेनं अत्यंत शिस्तबद्ध आणि तळमळीनं सर्व पातळीवर काम केलं। आसाम गण परिषद आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबतची युती भाजपकरता फायदेशीर ठरली। भाजपनं आसाममध्ये हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलं। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची
विकास कामं मतदारसंघापर्यंत पोहोचवण्यात यश आहे. महिला, चहा कामगार आणि तरुण मतदार यांच्याकरता आणलेल्या विविध योजनांचा भाजपला मोठा फायदा आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि कमकुवत नेतृत्वामुळे भाजपचा मार्ग सुकर झालाय. विरोधक भाजपच्या विकास आणि हिंदुत्व या दोन आघाड्यांवरील रणनीतीला चोख उत्तर देऊ शकले नाहीये. आसामच्या विजयाची स्क्रिप्ट ही एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमासारखी ही ठरली आहे. ही निवडणूक दोन शब्दांभोवती फिरतीये. मामा आणि मिया या दोन शब्दांभोवती ही निवडणूक फिरली होती. त्यात भाजपला विजय मिळालाय. हिमंत बिस्वा शर्मा हे राज्यातील महिलांचे मामा बनले आहेत. निवडणुकीत हेच नातं भावनिक बनलं, तर दुसरीकडे मिया पॉलिटिक्स करून भाजपनं राज्यात मतांचं यशस्वी ध्रुवीकरण केलं. विरोधकांना बचाव करण्याचा कोणतीही संधी दिलेली नाही. या दोनही शब्दांना अवघड राजकारण भाजपच्या रणनीतीनं फिरवून टाकले. हिमंत बिस्वा शर्मा यांनी सेट केलेला नरेटिव्ह राज्यात खूप चालला. स्थानिक लोकांना ते एकत्रित आणू शकले. त्यानंतर त्यांनी मदरसे बंद करण्यापासून लँड जिहाद पर्यंतच्या भूमिका आक्रमकपणे घेतल्या. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि हिंदूंना भाजपनं शिफ्ट करण्यास मदत केली. त्यामुळे काँग्रेस क्लीन बोल्ड झाली. काँग्रेसनं सेक्युलरिझमचा मुद्दा हा घेताच भाजपकडून मिया तुष्टीकरणाचं लेबल लावून या मुद्द्यातली हवा काढून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे विरोधकांच्या मतांच्या बेगमीचं गणितच कोलमडून गेलं आणि भाजपनं इथं विजयाची हॅट्रिक साधली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.